तर हाय गायस, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये. तर आता इथं आवाज येताच मोटार पण बंद करायला मला जायचं आहे. तर तर 2 दिवस झालं कंटिन्यू मोटार चालूच आहे. खाली पण जायचं बघायला झालेलं नाही, उसात पाणी चालू आहे मोठ्या. आता बंद करून येतो. तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आम्ही माळात ऊसाचा जेटा कोंब कापायला जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं काय असतंय जेटा वगैरे. तर आमचं जेवण वगैरे झालंय. आता ही बघा एवढं सकाळी मी नारळ काढले, तिथे एक 3 आहेत, ती पण आणायचं आहे. ती का काढली तर तिकडं बागत झाड आहे, मग त्या झाडाचं नारळ तिकडं लांब आहे ना, म्हणल्यावर तिकडच्या तिकडं पण नेल्याला पण कळत नाही. म्हणल्यावर वायच पकली तवरच काढली ती, नाही तर शक्यतो खाली पडतील तेव्हाच आम्ही गोळा करतो, काढत बसत नाही असं आकड्यानं. तर आज काढलीत नारळ वगैरे. तर आता नाश्ता पण आमचा झाला. नाश्ता म्हणजे जेवण टाईपच. आज श्रावणातला शुक्रवार आहे. तर श्रावणात शुक्रवार मंगळवार आमच्या इकडं प्रथा आहे की असं पद्धत आहे की धपाटी करते. ती धपाटी म्हणजे थालीपीठ. आणि म्हणशीला धपाटी म्हणजे काय, तर धपाटी म्हणजे थालीपीठ असते. थांबा मी दाखवतो, मम्मी करायला आमची धपाटी. मम्मी धपाटी झाली का? या खायला म्हण धपाटी. तर नाश्ता वगैरे झाला. आता मोटार बंद करून येतो, मग आम्ही जाणार आहे माळात. तर माळातला ऊस दाखवतो आमचा. तर सगळ्या लागणीच आहेत ह्या वर्षी. अडचणी जास्त आहेत, जाणारे पण आहेत तेवढीच, पण अडचणी पण आहे. लागण तर घरापाशी पण आहे, त्याला काल पाणी पाजले, त्यामुळं काल काही शूट केलेलंच नाही. तर आजचाच ब्लॉग बहुतेक आज येईल, नाही तर उद्या येईल. जर आज 2 ब्लॉग केलं तर बघू आता कसं कसं होतं, काय नक्की नाही. तर चला आता मोटार बंद करून येतो, मग तुमच्याबरोबर भेटतो. तर कायच बघा, मी आलोय रान आहे, ह्याचा जेटा काढायचा आपल्याला. आता जेटा म्हणजे काय असतंय बघा, हे कोंब आहे, हो मेन कोंब आहे, कोंब आहे हा मेन, आणि ही फुटो आहे ती साईडचं. तर हे जो मेन कोंब आहे हे आपल्याला काढायचं आहे. आणि हे असं मोडतं पण ही मोडत नाही. ते म्हणले आपण खुरपी आणली, ती खुरप्यानं कापून काढणार आहे. तर दाखवतोच तुम्हाला. आता खुरपी एकदम लावून चांगली ती. तर आता सुरुवात करायची आहे आपण जेटा काढायला. तर ह्याला 1.5 महिना झाला असं, लाग 45 दिवस झाले असतील. तर कायच बघा, एवढा ऊस जेटा काढून झालाय. सगळ्या तागाडीवर लालाबा होती, लालाबांची पात लागल्या बघा तिकडं. दादाची तिथं आहे, मम्मी पण आल्या. आणि माझ्या म्हणल्या बसलो या, गोलय ताप होतो या, काढायला उरकत नाही काय नाही. आम्हाला वाटलं की उरकल, म्हणल्यावर म्हणलं सकाळ सकाळ काढून जायचं घरी. तर कशाच काय सगळा दिवस जाणार आहे. आणि आज होतंय का नाही ते पण माहीत नाही. आता कंबर पण दुखायला लागल्या, लय दुखायला काय सांगू तुम्हाला गायज आमचं दुःख. तर आता बघू, आता नवीन पात धरायचे आहे. पण दादा येस्तवर मी वाटला बघणार आहे, त्याच्याबरोबरच धरणार आहे. दुखायला ऊन पण, आणि बघा बघा सूर्य, एवढं ऊन आहे काय विचारूच नका. मम्मी आत्ता आले आता वगैरे, बांधल वैरणीच्या वगैरे. तर अजूनही वैरण पण गोळा करायचं आहे सगळं काय. फक्त एवढंसच झालं आहे आमचं. एवढ्या ह्या 7-8 पाते झाले. तर इकडं अजून 34 पाते 7-8 झाली. तर आज निम्म काढायचं, उद्या निम्म असं म्हणतोय बघू. आणि आता चला मग आता जरा आराम करतो, बसतो 2 मिनटं, पाणी पितो, परत आणि काढतो पाते, मग भेटतो तुम्हाला. तर कायच बघा, असा जेटा काढायला पाक रान मोकळं दिसायला लागलं जेट काढल्यावर. ही बघा, पण जी शेतकरी आहे त्यांनाच माहित असेल जेटा काढलेला का महत्वाचं. काय मम्मी खायला तर काय आणायचं नाही. आता काय करावं, खायला आणते, खाऊन जेवण आलाय आईशी आराम करून. आराम. आता काय खायला पाहिजे. परवा पण लागवड ती कंबार दुखायला लागली. राहू द्या बसतात, पण जेवाय जायचं असं. तर काय चला, आता वाजले संध्याकाळच्या 7 आणि आत्ता आमचं सगळं जेट काम कापून झालं. कारण काय झालं, दुपारी थोडा घरी येऊन आराम केला आणि त्यानंतर आणि गेलो 4 वाजायच्या दरम्यान. आणि आता सगळं संपूर्ण चाललंय. तर तुम्हाला दाखवत वैरण किस्ती निघाल्या.
तर 4-5 बिंड वैरण निघाल्या. बिंड आम्ही आणली ती लालाफसनी 1-2 बिंड दिलं. एवढं सगळं कापता नको झालंय, कंबर एवढी दुखायला लागल्या ना. आणि त्यात अजून शेण घाण पडलंय, सगळं पडलंय म्हणलं आता ब्लॉग पण एंड करावा. सकाळी काय शूटच केलं नाही त्यानंतर, कारण आता संध्याकाळी फोन नेला नव्हता, चार्जिंग नव्हतं म्हणल्यावर. त्यामुळं काय आत्ताचं संध्याकाळचं काय शूट केलं नाही. सकाळी केलं तर तेवढंच शूट होतं. मग आता सगळं काम वगैरे आवरतो. तर चला मग काय आता भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर बाय बाय.